सुरुवात होते तिसऱ्या दिवसातील आजचा हा दुसरा सामना. पहिला चेंडू कुणाल नाईकचा भिरकावून दिलाय, सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांकरिता. पहिल्या चेंडूला मात्र आसमान दाखवले कुणाल नाईकला. तुम्ही जरी प्रतियश गोलंदाज असला तरी हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देते. यावेळेस काहीसा बॅकअप लेंथ चेंडू टाकला होता, चेंडूचा पेस देखील कमी केला होता, परंतु बॅट्समन प्रफुल्ल ठाकूरनं आणखी एक दर्जेदार फटका लगावलाय. चेंडू गेलाय सीमापार चौकार. दरम्यानच्या काळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमच्या जासई गावचे युवा उद्योजक समाधान म्हात्रे साहेब तसेच डॅशिंग कामगार नेते रवींद्र शांताराम गरज साहेब या 2 मान्यवर व्यक्तींचं इथं आगमन झालंय. हृदयाच्या अंतःकरणापासून आमच्या समालोचन कक्षामधून तुमचं सहर्ष स्वागत साहेब. वेळोवेळी आपलं योगदान प्रत्येक स्पर्धेसाठी इथं राहिलंय आणि आज देखील मडवी 11 क्रिकेट क्लबवर असणारं आपलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपली क्रिकेटवर असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी आपली पावलं मात्र या अतिथी कक्षाकडे आलीत. आपल्या शुभ आगमनानिमित्त पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र चांगला चेंडूला सन्मान दिला. बचात्मक पद्धतीनं हा चेंडू खेळून काढलाय. दीर्घाव चेंडू हा तिसरा चेंडू या षटकातील होता. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावफलकावरती लागल्या आहेत. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाची. कुणाल नाईक एक प्रतियश गोलंदाज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. या 10 धावा नंतर मात्र एक निर्धाव चेंडू आलाय. निश्चितच फासे आवळावे लागतील भिंगारी संघाला. अप्रतिम फटकेबाजी सुरुवात तर चांगली झाली, मात्र यावेळेस एक निर्धाव चेंडू टाकून आम्ही देखील या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या इशेनेच आलोत. पुन्हा एकदा चांगला फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षण मर्यादा असल्यामुळं कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित नव्हता, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा मिळतील प्रफुल्ल ठाकूरला, 2 धावा मिळतील आवेडा संघाला. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय. पुन्हा एकदा कुणाल. यावेळेस चेंडू चांगला तडाखा. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषे पार चौकार. अप्रतिम फटकेबाजी आणि क्षेत्ररक्षण मर्यादेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. प्रमुख अस्त्र भिंगारी संघाचं कुणाल नाईक, याला मात्र इथं पुरतं निष्प्रभ केलंय फलंदाज प्रफुल्ल ठाकूरनं. अनुभव आपला पणाला लावत इथं मात्र कुणाल नाईक एक प्रतियश गोलंदाज, त्या गोलंदाजाची गोलंदाजी मात्र साधारणशी वाटावी अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये आला एकंदर 20 धावा. दरम्यानच्या काळात या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय नयनजी हवळ, बेस्ट अपडेटर आणि लोगो मास्टर म्हणून ज्यांचा रायगडवर नावलौकिक आहे असे नयनजी हवळ यांचं देखील शुभागमन झाले. सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना पहिला षटक
क्षेत्ररक्षण मर्यादेचा पुरेपूर फायदा उचलत 20 धावा पटकवल्यात कुणाल नाईक सारख्या नामवंत गोलंदाजाला. आता मात्र रघुनाथ परदेशी एक जुना जाणता खेळाडू, अनुभव पणाला लावावा लागेल. इथं आवेडा संघाचा धावसंख्येचा वारू जो बेफाम सुटलाय त्याला लगाम लावावी लागेल, अन्यथा या सामन्यामध्ये खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊन जाईल. आणि ती क्षमता रघुकडे आहेच, कारण बऱ्याच वर्ष आपण त्यांचा खेळ बघतोय. सध्या या सामन्यामध्ये त्यांचा मुलगा देखील खेळतोय, जय रघुनाथ परदेशी हा त्यांचा मुलगा देखील खेळतोय. आणि त्याच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी परेश शंकर पाटील जासई यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका खेळला गेला. वाडिश मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलून चेंडूची फेक करेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. बिनबाद 21. अतिशय चांगली अशी सुरुवात भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाची. तर रघुनाथ परदेशी गेली 20हून अधिक वर्षे क्रिकेटची इमानीद्वारे सेवा करतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज इथं होईल झेलबाद. जो फलंदाज या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करत होता त्या प्रफुल्ल ठाकूरची मात्र विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय रघुनाथ. ह्या विकेटनं मात्र चांगलंच कमबॅक करील का भिंगारी संघ आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परतून येईल का? कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर भरपूर अशा धावा 20 धावा जवळपास आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी रघु परदेशी करतो. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय, परंतु दरम्यानच्या काळात 1 धाव पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी होता आणि ती संधी साधतायत दोन्ही फलंदाज आणि 1 धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावांवरती. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट 1 विकेट. अप्रतिम फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निश्चितच. आणि जेव्हा दोन्ही संघ एकाच ताकदीचे असतात तेव्हा अशी फाईट प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतं फलंदाजाला, प्रत्येक विकेटसाठी झगडावं लागतं गोलंदाजाला. आणि असेच चुरशीचे सामने प्रेक्षकांना पाहण्यासाठी आवडत असतात. यावेळेस चेंडू सुरेखरित्या खेळून काढले, पुलचा फटका केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, फेकी तितकीशी चांगली नव्हती, त्याचा फायदा उचलला जातोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन केलं जातंय. आणि या 2 धावांनी विवेक ठाकूर स्वतःचं खातं खोलतोय तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय, आणखी 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 24 धावा चांगली धावसंख्या म्हणता येईल. क्षेत्ररक्षण मर्यादेच्या षटकांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मात्र इथं रघु परदेशीला देखील दाखवलं जातंय. आसमान चेंडू जातोय सीमा पार षटकार. तीस धावा धावपलकावरती लागल्यात. निश्चितच अप्रतिम सुरुवात झाली होती, त्या सुरुवातीचा चांगला फायदा देखील घेतला गेलाय. 30 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक. 30 धावा धावपलकावरती आल्यात. निश्चितच क्षेत्ररक्षण मर्यादेच्या षटकामध्ये ज्या धावांची अपेक्षा केली गेली होती भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाकडनं ती धावांची अपेक्षा मात्र पूर्ण केली जाते. या चेंडूवरती जरी षटकार आलेला असला तरी अप्रतिम अशी गोलंदाजी अद्यापर्यंत रघु परदेशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण ज्या धावा वेगानं वाहत होत्या त्या धावांना मात्र वेसण घातली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक अतिशय चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. या षटकामध्ये जरी एक षटकार आलेला असला तरी धावा आल्यात अवघ्या 10. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या अवघ्या 10 धावा. काहीसा ब्रेक मात्र या षटकामध्ये लावलाय तो भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाच्या धावसंख्येला.
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय. दोन षटकामध्ये 30 धावा धावफलकावरती आल्यात एका फलंदाजाच्या मोबदल्यात. निश्चितच सुरुवात चांगली झाली भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाची. 2 षटकामध्ये 30 आल्यात. येत्या 3 षटकामध्ये आणखी 35-40 धावा आल्या तर मात्र सुस्थितीमध्ये असेल भूषण स्पोर्ट्स आवेडा संघ. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आशिष परदेशी गोलंदाजीसाठी आलाय. षटकामागं 15च्या सरासरीनं 2 षटकामध्ये 30 धावा आल्यात आणि येत्या आणखी 3 षटकामध्ये जर 40-45 धावा जमू शकले भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाचे खेळाडू तर निश्चितच एक मोठा धावफलक इथे पाहायला मिळेल. आशिष चांगला प्रयत्न होता मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच राजेंद्र घरत यांच्या वतीनं हा अवांतर चेंडूचा इशारा येतो. 1 धाव अवांतरच्या स्वरूपाने एक्स्ट्राजमध्ये जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावांवरती. पुनश्च एकदा आशिष परदेशी आपल्या षटकाला सुरुवात करील. हर्षल ठाकूर नामक फलंदाज मात्र चांगला फटका होता तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यामुळे या चेंडूवरती मिळेल अवघी 1 धाव आणि या एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावांवरती. 1 बाद 32 चांगली सुरुवात झाली होती त्याचा फायदा देखील उचलला गेला अद्यापपर्यंत आणि अशाच धावा जर येत राहिल्या तर भिंगारी संघासाठी काहीशी अडचण निर्माण होऊ शकते. दरम्यान बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू जातोय मात्र सीमा पार मिळतोय आणखीन एक चौकार. या चौकारासरशी धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावांवरती. 1 बाद 36 षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. 36 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगला फटका आणखीन एक मात्र या चेंडूवरती कदाचित फक्त 1च धाव मिळू शकेल. या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 37 धावा धावफलकावरती आल्या आहेत. चांगला चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळते आशिष परदेशीच्या माध्यमातून. एक चौकार जरी या षटकामध्ये आला असला तरी निश्चितच गोलंदाजी नियंत्रित केली आहे आणि मोठ्या फटक्यापासून रोखलंय आवेडा संघाच्या फलंदाजांना. यावेळेस चेंडू लोअर फुलटॉस होता मात्र फलंदाज खेळून काढतो या चेंडूला एका धावेसाठी. आणखीन 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावांवरती. 1 बाद 38 सुस्थितीमध्ये म्हणता येईल आवेडा संघ. मात्र भिंगारी संघाला या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर विकेट्स मिळवणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस विवेक ठाकूर याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. हॅलो, दरम्यानच्या घरात स्वागत केलं जाईल. कामगार क्षेत्रात एक मोठं नाव जे रूपानं फैना आणि कामगारांच्या गळ्यातील गहना असं ज्यांना संबोधलं जातं रवी घरत यांचं स्वागत केलं जाईल. यांना विनंती असेल स्वागत घेण्यासाठी यावं. कामगार क्षेत्रामध्ये आज धडाडीचा कर्तृत्ववान नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. अनेक कंपन्यांमध्ये कामगार हिताचे करार करून कामगारांना सोन्याचे दिवस आणण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस एक करून कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढणारा जासई गावचा हा सुपुत्र रवी घरत यांचं जोरदार टाळी स्वागत करूया मित्रांनो. तसेच जासई टेनिस क्रिकेटमधला एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि तीच आक्रमकता आज कामगारांच्यासाठी लढताना ते दाखवत आहेत. अनेक कामगारांच्या चुली त्यांच्या माध्यमातून पेटत आहेत. तर रवी घरतेचं स्वागत केलं जात आहे. तसेच स्वागत केलं जाईल मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाधान म्हात्रे ज्यांच्या नावातच समाधान आहे. प्रत्येक कार्यामध्ये उपस्थित राहून प्रत्येकाच्या कार्याला सहभागी होणारे समाधान म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मडवेलन क्रिकेट क्लब आणि लाडके
माल्ल्या शेठ अशी ज्यांना उपाधी आहे. खरंच ते अशापर्यंत दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटसाठी जास्तीचे क्रिकेट कुठलंही क्रिकेट असो स्पॉन्सरशिपसाठी ते नेहमी सदैव असतात. या दोन्ही पाहुण्यांचं या दोन्ही गोड पाहुण्यांचं सरचे स्वागत करते आणि जाऊया प्रवीण म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. निश्चितच या मंचावरती येणारा प्रत्येक पाहुणा या आपापल्या क्षेत्रातील कर्तबगार आहे. वेळोवेळी त्यांची या प्रत्येक स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती असते आणि सहकार्य असतं आणि त्यांचं यथोचित मान सन्मान केला गेला. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. वळूया मैदानाकडं, जिथं रघु परदेशी वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला आहे. तर रघु परदेशी याच्यासाठी विकेटसाठी 300 रुपये रुपेश पाटील यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती मात्र झेल घेतला जातोय आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवतोय रघुनाथ. सखियां ने मैनू मेरे नाल दिया, दिया ने चन्ना गल्ला प्यार दिया, शाम नूं तू किते किदे नाल हुंदा आ, देखिया मैं फोटोआं बेकार दिया, डर जिहा लगदा ए दिल डर ना जाए बेचारा, तेरे यार ने मेरा तू ही है बस यारा, तेरे यार. आणि रघु परदेशी यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ॲडव्होकेट रुपेश पाटील जासई यांच्याकडून. आणि एका विकेटचं पहिल्या चेंडूवरती मात्र एक विकेट मिळवली आणि 300 रुपयाच्या कॅश प्राईजचं मानकरी ठरलेत रघु परदेशी. तर जय रघु परदेशी साठी कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ॲडव्होकेट रुपेश पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होते. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता चपळाईनं पूर्ण केली आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचली आहे 46 धावांवरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 46 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा रघु परदेशी, यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे जो तैनात होता त्यानं अचूकरित्या झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक फलंदाज होतोय झेलबाद. अंधेरी उंधेरी गुलाबा किल्ला करताना एकच कल्ला, गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा, गो अलिबागची न्यारी हवा, गोखारी अलिबागची गार गार हवा. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण, 2 सफलता मिळाल्यात या षटकात अद्यापर्यंत. आणि जे षटकांची अपेक्षा केली गेली होती रघु परदेशीकडून, ती अपेक्षा मात्र इथं पूर्ण करतोय. या षटकामध्ये आल्या 2 सफलता. निश्चितच या सफलता मात्र जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. यावेळेस बॅकफुटवर जात चेंडू खेळून काढला होता शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये. या चेंडूवरती मिळाली अवघी 1 धाव आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 47 धावांवरती. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 47 धावा. षटक चालू आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक होता, त्यापैकी एक 5वा चेंडू मात्र फेकला जातोय रघुनाथ परदेशीच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू, या चेंडूवरती आली अवघी 1 धाव आणि या एका धावेनं सांघिक धावफलक जाऊन पोचला 48 धावांवरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू रघु परदेशीचा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेसचा चेंडू फलंदाज बॅकफुटला जात अशा रीतीने 4 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा. तदनंतर रघु परदेशी गोलंदाजीला आला, त्यानं दिल्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा. तदनंतर आशिष परदेशीच्या षटकात आल्या 14 धावा आणि पुनश्च दुसरं षटक टाकताना रघु परदेशीच्या षटकामध्ये आल्या अवघ्या 4 धावा. एकंदरीत 2 षटकं गोलंदाजी करताना
14 धावा देऊन 3 सफलता मिळवल्या. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी आणि अनुभव काय असतो तो अनुभव मात्र इथं सिद्ध करताना रघुनाथ परदेशी. निश्चितच माझं नाव रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आदराने का घेतलं जातं आणि का मला एक मोठा खेळाडू म्हणून गणलं जातं याची इथं प्रचिती रघु परदेशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी साहिल मिसाळ. निश्चितच 48 धावा 4 षटकामध्ये आल्यात. आणखी किमान 15 ते 20 धावांची नितांत गरज आहे, कारण 5 षटकांचा सामना आपण म्हटलं. अतिशय चांगला चेंडू होता, तितकाच चांगला कव्हर पॉईंट रिजनमध्ये खेळून काढला आहे, ज्याच्यावरती मात्र एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये 1 भर पडते. धावसंख्या जाऊन पोचले 49 धावांवरती. 5वं आणि अंतिम षटक सुरू आहे साहिल मिसाळचं. या षटकातील पहिल्या चेंडूवरती आली अवघी 1 धाव. धावसंख्या 49 धावा. निश्चितच ज्या वेगानं धावा करायला सुरुवात केली होती भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाच्या फलंदाजांनी, त्या वेगाला मात्र काहीसा धावसंख्येच्या वेगाला इथं लगाम घातला आहे. त्याला कारण रघु परदेशीची अप्रतिम अशी गोलंदाजी. तदनंतर आलेला हा साहिल मिसाळ देखील अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतो. बॅक टू बॅक या चेंडूवरती मात्र मिळेल कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. पहिल्या चेंडूवरती आली होती एकेरी धाव. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, पायची चल कसं अपील पंचाने फेटाळून लावलंय. लेग बायच्या स्वरूपात या चेंडूवरती मिळेल अवघी 1 धाव. असं वाटलं होतं कदाचित या धावसंख्येला चांगलाच आकार येईल, 70च्या आसपास स्कोर जाईल, परंतु तसं काही होऊ दिलं नाही. आणि निश्चितच पुन्हा एकदा सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी देखील या सामन्यामध्ये परतीचा प्रवास मात्र इथं करून दिला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा साहिलचा हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 50 धावा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये आल्यात अवघ्या 2 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या शेवटच्या षटकाला आपण संबोधतो त्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. आल्यात अवघ्या 2 धावा. अप्रतिम आणि अप्रतिम अशी गोलंदाजी. आणि सिद्धिविनायक झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी मात्र परतीचा प्रवास करून देणारी ही गोलंदाजी रघुनाथ परदेशी आणि साहिल मिसाल या 2 गोलंदाजांनी करून दिली. आणि जो धावफलक आवाक्या बाहेर जाईल की काय असं वाटत होतं, त्या धावसंख्येला मात्र चांगलाच ब्रेक लावलाय. अप्रतिम आणि अप्रतिम अशी गोलंदाजी या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलामीला हा सामना संपल्यानंतर पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि या सामन्यातील विजेता संघ या दोन्ही संघांदरम्यान लढत होणार आहे. साहिल यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू फेकतोय आणि अशा रीतीने 5व्या षटकाचे देखील सांगता होते. अप्रतिम आणि अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. जिथं वाटलं होतं जवळपास 70 पर्यंत धावा होतील, कारण पहिल्याच षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा, 2 षटकामध्ये झाल्या होत्या 30, तदनंतर पुन्हा 3ऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा, म्हणजेच 3 षटकामध्ये 44 धावा आल्या होत्या. तदनंतरच्या 2 षटकामध्ये आल्या अवघ्या 6 धावा. निश्चितच वाखडण्याजोगी गोलंदाजी म्हणावी लागेल साहिल मिसाळ आणि रघु परदेशीची या जोडीची. अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्यात 50 आणि 51 धावांचं विजयी लक्ष ठेवले सिद्धिविनायक भिंगारी संघापुढं. या 51 धावांचं टार्गेट भिंगारी संघ कसे पूर्ण करेल की त्या अगोदर आवेडा संघाचे गोलंदाज त्यांना रोखतील हे करण्यापासून आणि आपला पुढच्या फेरीतील प्रवेश सुनिश्चित करतील हे ऐकण्यासाठी आपण जाऊया उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य आणि दाकटीजुई गावचे गोड आवाज संयम घरत, ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठी झेप घेतली, असे संयम घरत यांच्याकडे जसा सामना जशी ही इनिंग चालू होईल तसा आवाज असेल संयम घरत यांचा. हॅलो. दरम्यानच्या काळात या शृंखलेसाठी सन्मान्य अतिथी आणि कामगार नेते ज्यांनी कामगार क्षेत्रामध्ये क्रांती घडवताना या विभागातील बऱ्याच कंपन्यांमध्ये कामगारांना न्याय मिळवून दिला असे रवी घरत यांनी या शृंखलेसाठी तब्बल 3,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यांचं मनोभाग अभिनंदन आणि धन्यवाद रवी. कारण आपण बघतोय बऱ्याच शृंखला जासेमध्ये होत असतात आणि प्रत्येक वेळी आपण आपल्यापर्यंत मदत करत असता आणि आजसुद्धा आपण या मडिवेलन संघाची मदत केली आर्थिक, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
थँक्यू सो मच प्रवीण म्हात्रे सर आणि तदनंतर आत्मारामजी म्हात्रे सर, आपला मी स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. ही मोठी लढत आपण पाहताय, परंतु व्यासपीठावर उपस्थित पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं, अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आमचे मित्र खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट रायगडमधील बेस्ट स्कोरर आणि लोगो मास्टर नयनजी हवल, आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतो या मॅचमध्ये. दरम्यानच्या काळात मोर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाधान अंकुश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा या शृंखलेसाठी तब्बल 2,000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे. त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार. जासे टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही मॅचेस असो, प्रत्येक मॅचेसला ते सुद्धा आवर्जून येत असतात. तसेच जासे टेनिस क्रिकेटची स्पॉन्सरशिपसुद्धा बऱ्याच ठिकाणी करत असतात. असे आमचे लाडके समाधान भाऊ यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आणि आभार केले जाते. ओर टू संयम. थँक्यू सो मच. टॉस जिंकला झोया 11 सिद्धिविनायक भिंगारे टीमनं. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं भूषण स्पोर्ट्स अवेडा टीमला आणि त्यांनी बॅटिंग केली चांगली. 5 ओव्हरमध्ये धावा काढल्यात 50 धावा आणि 51 धावसंख्येचं टार्गेट उभं केलं येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. परंतु काय बॉलिंग पाहायला मिळाली रघु परदेशी यांच्या माध्यमातून. अफलातून परफॉर्मन्स त्यांनी दिला. साहिल मिसाल यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, कारण तो लास्ट ओव्हर हँडल करीत होता आणि लास्ट ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा त्यानं खर्च केल्या. दरम्यानच्या काळात या शृंखलेसाठी आणखी काही देणगीदार आज लाभलेले आहेत. त्या देणगीदारांची नावं: अरविंद एकनाथ ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, सचिन नामदेव ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, परशुराम कृष्णा म्हात्रे 500 रुपये, उदय पदाजी ठाकूर 700 रुपये, नीराबाई आकाश म्हात्रे 500 रुपये आणि आकाश शांताराम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये, रवींद्र शांताराम घरत 3,000 आणि समाधान अंकुश म्हात्रे यांच्याकडून 2,000. सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आपण आर्थिक सहाय्य केल्याबद्दल. ओर टू संयम. चला, सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवा विनंती केली जाते पुन्हा एकदा टीम झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. हॅलो. तसेच या शृंखलेला ज्यांनी मदत केली ते गोपीशेठ म्हात्रे यांची तर सर्वतोपरी मदत आहे. तरीसुद्धा त्यांच्या सौभाग्यवती योगिता गोपीशेठ म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या शृंखलेसाठी आपल्यासमोर दिसणाऱ्या चमचमत्या 4 ट्रॉफ्या, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक ट्रॉफ्या आहेत, त्या त्यांच्याकडून देण्यात आल्यात. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द सिरीज यासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सोहम मडवी यांच्याकडून दिल्या आहेत. सोहम संजीवन मडवी यांच्या माध्यमातून दिल्या आहेत. तसेच आपण बघतो या शृंखलेसाठी 3 कूलर जे दिलेत ते उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक कूलर जे आहेत ते संकेत ठाकूर यांच्याकडून दिले आहेत. तर मनगटी घड्याळं उत्कृष्ट फलंदाज आणि प्रेक्षकांसाठी शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेश गंगाराम म्हात्रे, श्री आनंद गंगाराम म्हात्रे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सन्मानित श्री भरत ठाकूर यांच्याकडून दिले गेले आहेत. तसेच जनरेटरची सोय चंद्रकांत नथुराम ठाकूर. या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा संयम करत त्यांच्याकडं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट आपण वळूया, कारण 51 धावसंख्येचं टार्गेट आहे येणाऱ्या 30 बॉलवरती झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला. आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये आले. सूरज परदेसी आणि दर्पण मडवी 2 सलामीवीर, तर स्ट्रायकिंगकडे बॉलर विवेक ठाकूर. एक चांगला बॉलर, अनेक वर्ष आपण भूषण स्पोर्ट्स अवेडा संघाकडे खेळताना त्याला पाहिलंय आणि आज मात्र पुन्हा एकदा मोठी मॅच खेळताय. ओव्हर द विकेटनं बॉलर तयार. पहिला बॉल दिलाय त्याला सन्मान, रनआउटची विकेट होईल काय? फेकी आणि आता मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव. सुरुवातीला वाटलं की विकेट धोक्यामध्ये आहे बॅट्समनची, परंतु लास्ट मोमेंटला थ्रो थोडासा खराब राहिला. मिळाले आणखीन एक एक्स्ट्रा आणि पहिल्याच बॉलवर पासून भूषण स्पोर्ट्सचा अवेडा संघ थोडीशी खराब फिल्डिंग. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा, कारण इथे ना एक धावेसाठी संघर्ष लिहिलाय. तुम्हाला 51 धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. चला, या ठिकाणी बॉलरवरती आलाय थोडासा आक्षेप. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विनंती करतोय
संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जासई. आणखीन एक व्यावसायिक दर्जाचे अंपायर्स आज मात्र या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक पंचांच्या भूमिकेत जाताना पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा थोडासा दबाव आला असेल विवेक ठाकूरवरती, परंतु चांगली बॉलिंग करावी लागेल. 51चं टार्गेट आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनला थोडंसं रोखून ठेवावं लागेल. तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील या मॅचला जिंकायचं असेल तर, परंतु सहजासहजी तुम्हाला इथे विकेट मिळणार नाहीये. कारण झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ अनेक वर्ष बॅटिंग परफॉर्मन्स चांगला देत आलाय आणि बॅटिंग म्हणजे त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आणि आता मात्र बॉलर तयार. विवेक ओव्हर द विकेटनं कमबॅक करतील काय? यावेळीचा हा बॉल फटका हवेमध्ये. चांगला प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा बॉल. प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्नांना मिळाले अपयश. सुरुवातीला थोडासा श्वास रोखला होता बॅट्समननं की हवेमध्ये बॉल आहे, झेल होईल का, यस नो आणि तदनंतर 2 धावा. 2 बॉलवरती आल्या 4 धावा. धावांसाठी सुरू असलेला संघर्ष तुम्ही मैदानामध्ये पाहताय. चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग सजवली गेले. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र पुढचा बॉल घेऊन विवेक. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन. चांगला फटका, फक्त दिशा दाखवले. फाईन लेग सीमारेषा कव्हर केले. चेंडू गेल्या सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत हा चौकार. इमोशन्सने भरलेली चौकार आलाय बॉय बॅट्समनच्या बॅटमधून. बॅटिंग करतोय या ठिकाणी सूरज परदेशीसाठी हा बॉल खोलात टाकला होता. चांगली लाईन आता मात्र पाहायला मिळाली. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आपण पाहिला आणि त्याला दिलाय सन्मान. जेव्हा खराब चेंडू होता त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं सूरजनं. आणि आता मात्र चांगला क्रिकेट तो खेळतोय. कंट्रोल दाखवतोय मैदानामध्ये आणि हेच करायचं आहे मैदानामध्ये खेळत असताना. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि चुकी करणार नाहीये. झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला बसलाय हा पहिला मोठा धक्का. आठ धावसंख्येवरती हा पहिला हादरा बसलाय. आणि आता मात्र टार्गेट 51चं असताना एक विकेट मिळाली टीम भूषण स्पोर्ट्स अवेडा संघाला. एक मोठी मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला या धावा डिफेंड कराव्या लागतील. आणि एकच सांगावं लागेल, जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी करा. भूषण स्पोर्ट्सचा अवेडा संघ आणि स्वतःला एवढंच सांगत राहा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज अँड मेक इट लार्ज. तुम्हाला एंटरटेनमेंट करावं लागेल प्रेक्षकांचं. कारण 51 धावा काढल्यात आणि आता मात्र डिफेंड करत असताना अशा पद्धतीची बॉलिंग तर होणारच मैदानामध्ये. परंतु 3ऱ्या क्रमांकावरती एक यंगस्टर आशिष परदेशी गेलाय. थोडासा अनुभव कमी आहे परंतु नेतृत्व करण्याची ताकद आहे. कारण 3ऱ्या क्रमांकावरती तो आलाय. इथून खेळ सावरावा लागेल आशिषला. यावेळीचा बॉल क्लासिकल फटका. व्हॉट अ शॉट. स्वीट वाइस ऑफ द बॅट. चेंडूला फिरकावून दिलाय. वाईडिश लॉंग ऑफला कव्हर करत असताना हा दमदार षटकार. सुरुवात नेहमीच छोटी असावी परंतु शेवट ना एक सोहळा बनला पाहिजे. शेवट केलाय गोड बॅट्समननं. षटकार ठोकला आणि 6 बॉलमध्ये धावा काढल्यात. 14 धावा.
पाहायला गेलं तर एक चांगली सुरुवात पकडले टीम झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघानं. ज्या रिक्वायर्ड रन रेटची आपण चर्चा केली की प्रति ओव्हर तुम्ही 10 काढल्यात तर 50 इथून बनवू शकतात आणि 51चं टार्गेट आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 14 आणि आता मात्र चर्चा करण्यास भाग पडले टीम भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाला. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा तेवढेच मोठमोठे फलंदाज आहेत. एकीकडे आपण खेळाडू कक्षाकडे नजर टाकली तर अद्याप आपल्याला कुणाल नाईक सारखा फलंदाज मैदानामध्ये अजून उतरलेला नाहीये, परंतु त्याची बॅटिंग आपण अनेक वर्ष पाहिले. मोठमोठे फटके मारण्याची ताकद ठेवत असतो, परंतु यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करतोय आशिष परदेसी आणि दर्पण मडवीनं पहिल्याच बॉलवरती एक मोठा षटकार ठोकला आणि त्यानं सुरुवात केली तब्बल 600च्या स्ट्राईक रेटनं खेळण्याची. आक्रमकता तुमच्याजवळ हवी आणि आता मात्र आक्रमकतेने दर्पणनं सुरुवात केली, परंतु शेवट चांगल्या पद्धतीनं होणार काय, कारण आता मात्र थोडंसं चर्चा करण्यास भाग पडले टीम भूषण स्पोर्ट्स आवेडा टीमला. इथून संघर्ष करावा लागेल बॉलिंग करत असताना, कारण आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी बॉलिंग ठरली. 14 धावा खर्च केल्यात, मिळाले त्यामध्ये 1 विकेट, परंतु आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधारानं टाकलाय विश्वास आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. विपुल ठाकूर येतोय बॉलिंग करण्यासाठी. विपुलला तुम्ही पाहाल दुसरी ओव्हर आहे आणि महत्वाची ओव्हर आहे या मॅच मध्ये. अशाच पद्धतीचा खेळ राहिला होता टीम भूषण स्पोर्ट्स आवेडा टीमचा सुद्धा, कारण प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी कुणाल नाईकच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या होत्या आणि तदनंतर एक एक्सपिरियन्स बॉलर आला रघुनाथ परदेशी यांनी धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 10, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या भूषण स्पोर्ट्स आवेडा टीमच्या, परंतु तदनंतर तेवढी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नाही आणि 3 ओव्हरमध्ये ना 44 धावसंख्येची लयलूट केली होती भूषण स्पोर्ट्स आवेडा संघानं आणि नंतरचे 12 बॉल फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी काढल्या. शेवट जेवढी अपेक्षा होती शेवट चांगला करण्याची ती मात्र पाहायला मिळाली नाही टीम भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाकडून. परंतु बॉलिंग तुम्हाला आता एक चांगली बॉलिंग करावी लागेल. दोन्ही बॅट्समनकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु त्यांना किती वेळ मैदानामध्ये शांत ठेवेला बॉलर. विपुल ठाकूर एक चांगला बॉलर आहे, अनेक वर्ष आपण त्याला पाहिलंय भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाकडून खेळताना. मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्याने बेस्ट बॉलरच्या ट्रॉफ्या जिंकल्यात, परंतु आता एक मोठी संधी आहे चांगली बॉलिंग करण्याची, परंतु बॉलिंग कशी राहणार. बॉलर झालाय तयार. यावेळीचा हा बॉल फुल टॉस होता, बॅट वरती परफेक्ट आला नाहीये, परंतु पहा सीमारेषे जवळ फिल्डरला चकवून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा संघर्षमय चौकार. सो मच. डॅसिंग स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय आणि त्याच स्पर्धेचे एक डॅसिंग आयोजक विजयदादा मडवी, एक हँडसम व्यक्तिमत्व आणि अनेक वर्ष क्रिकेटवरती प्रेम, आणि त्यांच्या हातामध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं सलमान खानच्या हातामध्ये एक बेल्ट असतो ना तशा पद्धतीचा एक दमदार व्यक्तिमत्व असणारा हा आयोजक सर्वांचा खऱ्या अर्थानं आवडता आहे. आणि आता मात्र एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सर्व लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय जे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळीचा हा बॉल चांगला फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय यावेळी मात्र क्लासिकल फटका 4 धावांसाठी चौकार. सहज एक्झिक्यूट केला हा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला किती चांगल्या पद्धतीनं तो खेळतोय, तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय मैदानामध्ये, आणि हेच हवंय टीम भिंगारी संघाला. यावेळी आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, एक धाव कंप्लीट. इथून घाई करून चालणार नाहीये कारण रनआउटची विकेट खूप घातक ठरू शकते. मिळाले एकच विकेट टीम बॉलिंग करत असताना भूषण स्पोर्ट्स आवेडा संघाला, आणि संघाची धावसंख्या झाले 1 बाद 23 धावसंख्या धाव फळकावरती लागत असताना 51चं टार्गेट. बॉलिंग करतोय विपुल ठाकूर. पहिल्या ओव्हरमध्ये विवेकनं 14 धावा खर्च केल्या,
आणि ही बॉलिंग थोडीशी ना पुन्हा एकदा महागडी ठरत चालले, कारण 3 बॉलवरती आल्यात 9 धावा, अद्याप 3 बॉल राहिलेत. इथून रोखावं लागेल बॅट्समनला, परंतु थांबण्याचं नाव घेत नाहीये दोन्ही फलंदाज. चांगली बॅटिंग करतायत, प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट होते आणि हेच महत्वाचं आहे. यावेळीचा बॉल खोलात टाकला, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. दोन बाद 23 आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती चाललाय कुणाल नाईक. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील पाहायला मिळेल. भिंगारी गावाला पडलेले हे खऱ्या अर्थानं गोड स्वप्न आहे, कारण खूप कमी वयामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाचा डंका वाजवलाय टेनिस क्रिकेट पटलावरती, तोच फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याची उंची थोडीशी छोटी आहे, परंतु कर्तबगारीना खेळाडूंना फार मोठा झाला. पाहायला गेलं तर एक छोटासा खेळाडू, त्याच्याकडे पाहिल्यानंतर अनेक खेळाडूंना वाटायचं की हा किती लांब षटकार मारू शकतोय, परंतु त्यानं दाखवलं अनेक वर्ष की माझ्यामध्ये माझ्या बॅटिंगचा बोलबाला कशा पद्धतीनं राहतोय मैदानामध्ये. आणि आता मात्र तोच फलंदाज तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, कुणाल नाईक. स्ट्रायकिंगकडे बॉलर आपल्याला विपुल ठाकूर पाहायला मिळतोय. त्याने घेतली एक विकेट मागच्या बॉलवरती आणि त्याचंच कारण मैदानामध्ये आलाय कुणाल नाईक. यावेळीचा बॉल फटका चांगला आहे, प्रयत्न किती चांगला केला होता, परंतु फटक्यामध्ये लिहिला होता क्लास आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा कुणाल नाईकनं ठोकलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. आणि आता मात्र स्कोरबोर्ड थोडासा फास्ट पुढे चाललाय, कारण कुणाल नाईकाला त्यानं पहिल्या बॉलवरती 4 धावा काढल्या आणि आता मात्र अवघ्या 24 धावसंख्येची गरज राहिली या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळीचा हा बॉल सन्मान दिलाय, सिंगल कंप्लीट. चांगली बॅटिंग, चांगला खेळ करतोय मैदानामध्ये आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघानं 2 विकेट लॉस केल्यात, परंतु ते मजबूत स्थितीमध्ये आहेत, कारण धावसंख्या आपण पाहताय 28, 28 धावा धावफलकावरती. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर मूर्तिकेचे पवित्र तव राखियले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनिया केलासी हिंदुस्तव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा. जय शिवराय पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना, कारण दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच आहे आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत तुम्ही पाहताय. एकीकडे झोया 11 सिद्धिविनायक भिंगारी, तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते भूषण स्पोर्ट्स अवेडा. एक पनवेल विभागातील संघ आहे तर दुसरीकडे उरण विभागातील, परंतु उरणच्या भूमीमध्ये येऊन पनवेल विभागाची ताकद आपल्याला पाहायला मिळेल काय, कारण समोर अद्याप कुणाल नाईक संघर्ष करतोय. आता मात्र समीकरण राहिले 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावा. यावेळी चांगला क्रिकेट, सिंगल तर कंप्लीट होणार, दुसऱ्यासाठी येतील काय बॅट्समन, थांबवलंय. सिंगल कंप्लीट 17 बॉल मध्ये. आता मात्र 22 धावसंख्येचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
चांगला क्रिकेट खेळतायत, तुमच्याजवळ षटकार चौकार मारण्याची ताकद आहे हे तुम्ही दाखवलंत मागच्या बॉलवरती. परंतु आता पहा त्यांच्याजवळ कंट्रोल किती आहे, त्यांच्याकडे ताबा किती आहे, आणि आता मात्र काढले त्यांनी सिंगल. इथे आव्हान थोडंसं सोपं होत चाललंय, विकेट टाकून चालणार नाहीये ठाऊक आहे टीम भिंगारी संघाला. आणि चांगला क्रिकेट खेळतायत दोन्ही बॅट्समन, कौतुक तर झालंच पाहिजे त्यांचं. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती प्रफुल्ल ठाकूर आलाय. त्यानं सुरुवातीला बॅटिंग चांगली केली परंतु सातत्य टिकवू शकला नव्हता हा फलंदाज. बॉलिंग चांगली करावी लागेल प्रफुल्लला. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, भूषण स्पोर्ट्स अवेडा संघाकडून खेळतोय. यावेळीचा बॉल फटका हवेमध्ये, फटका फसला गेलाय. उंची जास्त लांबी कमी, परंतु जेल सुद्धा या ठिकाणी होते ड्रॉप. आपण चर्चा केली, तुम्ही बॅटिंग चांगली करत असाल, तुम्ही बॉलिंग चांगली करत असाल, परंतु तुमच्या जवळ जर फिल्डिंगचं स्टँडर्ड खराब असेल तर मात्र अशा पद्धतीच्या धावा तर चेस नक्कीच होतील. कारण जिथे होणार होती धाव तिथे धाव कंप्लीट केले. सुरुवातीला वाटलं की आता मात्र विकेट मिळते भूषण स्पोर्ट्स अवेडा संघाला, आणि इथे मात्र धोका टळला गेलाय. अशा लेवलच्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना अशा पद्धतीच्या झेल तर व्हायलाच हव्या. चांगल्या संख्येने प्रेक्षक हळूहळू मैदानाकडे येत चाललाय. त्या प्रेक्षकांचं स्वागत आहे, कारण आज सुपर सॅटरडे, सेकंड लास्ट दिवस या स्पर्धेचा. उद्या मात्र मेगा फायनल, परंतु आणखीन एक मोठी लढत तुम्ही पाहता या ठिकाणी. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली. फेकी थोडीशी स्लो होणार आणि तदनंतर 2 धावा. रनिंग द बिटवीन विकेटची चर्चा केली आपण, आणि ती चर्चा करत असताना वाटलं होतं की एकच धाव मिळते की काय, परंतु दोन्ही बॅट्समन पहा किती फार वेगाने धावतायत मैदानामध्ये. आणि या ठिकाणी 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. आणि समीकरण राहिले आता मात्र 15 बॉलमध्ये 19 धावा. ही मॅच जवळ जात चालली टीम जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाजवळ, परंतु दबाव निर्माण करावा लागेल भूषण स्पोर्ट्स अवेडा टीम. ओव्हर द विकेटनं प्रफुल्ल बॉलिंग करतो. यावेळी मात्र बॅटच्या टोला हा बॉल लागलाय, परंतु चांगली फिल्डिंग. आता मात्र चांगली फिल्डिंग, परंतु फेकी पुन्हा एकदा खराब, आणि 2 धावा कंप्लीट या बॉलवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र 34 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 17 धावसंख्येचं समीकरण राहिलं येणाऱ्या 14 बॉलवरती. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल कडे भर दिला जातोय. मोठे फटके तर मारायची ते गरज नाहीये, हे दोन्ही बॅट्समनला ठाऊक आहे. चांगला क्रिकेट दोन्ही खेळतायत, फिल्डिंग चांगली सजवली आहे, परंतु आता मात्र संत गतीने ते खेळतायत मैदानामध्ये. कुणा लाईकचं करूया आपण कौतुक, कारण महत्वाचा खेळाडू आहे. इथून विकेट मिळाली तर अडचणी वाढू शकतात टीम जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर, परंतु इथे विकेट द्यायचा नाहीये टीम भिंगारी संघाला. लावली अपील, जोरदार उत्साह होता, परंतु अंपायर सिग्नल. यस, बॅटकटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. बॅटची एज लागली आणि एक सिंगल कंप्लीट करत असताना या ठिकाणी सिंगल कंप्लीट केले. आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 35, लॉस ऑफ द 2 विकेट्स. जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रफुल्ल ठाकूर एक चांगला बॉलर आहे, गती त्याच्याजवळ कमी आहे, परंतु स्विंगिंग करण्याची कला सुद्धा त्याच्याजवळ आपल्याला पाहायला मिळते. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी लेग कट तर कधी ऑफ कट, अशा पद्धतीचे चेंडू तो फेकतोय. परंतु आता मात्र मॅचला जिंकायचं असेल तुम्हाला तर विकेट्स इथून घ्याव्या लागतील. तुम्हाला विकेट्सची गरज आहे. विकेट्स मिळाल्या नाहीत तर ही मॅच फसू शकते. बॉलर तयार. प्रफुल्ल ठाकूर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता बॅट्समनला, परंतु तो झालाय अनसक्सेस. इथून पाहायला गेलं तर अशा फटक्यांची गरज मुळीच नाहीये, कारण सिंगल डबलनं तुम्ही मॅच कव्हर करू शकताय, परंतु एक आगळा वेगळा प्रयत्न राहिला आणि तो झालाय डॉट. आणि देऊया संधी पुन्हा एकदा आपल्या डीजे मॅडीला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला.
स्पॉन्सर मेघनाथ शेठ म्हात्रे आहे संघाचा मोठा आधार. संघाचा कॅप्टन विजय मडवी, पंच क्रिकेटचा यो आला, पंच क्रिकेटचा यो आला. मडवी 11. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 2 ओव्हरमध्ये 3 ओव्हरचा खेळ झालाय पाहायला गेलं तर, आणि 4थ्या क्रमांकावरती प्रफुल्ल ठाकूर, विपुल ठाकूर आलाय. अलॉंग द कार्पेट सिंगल मिळेल. लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता हलक्या हातानं. हा फटका खेळला आणि आपण डीजे मॅडीच्या माध्यमातून गाणी ऐकलं. मडवी 11 ट्रॉफीचा थरार, एक संकल्पना राबवली की आपल्याला एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा आयोजित करायची आहे. सर्व मडवी कंपनी एकत्र आली, त्यांची टीम एकत्र आली आणि हा क्रिकेटचा सोहळा आयोजित केला गेला. एक मोठी स्पर्धा या उरण तालुक्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये ज्या स्पर्धेची आता मात्र चर्चा सुरू आहे, ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. बॉलर तयार विपुल ठाकूर, एक लेफ्ट आर्म बॉलर, आणि इथे मात्र पाहायला गेलं तर डावकुऱ्याचा फलंदाज सुद्धा आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट, चांगली फिल्डिंग मिळेल. सिंगल धावसंख्या आणि या सिंगलनं धावफळ खाल्लं जाईल. धावसंख्या झाले 37 धावा. आणि आता मात्र 10 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेचं समीकरण तुम्ही मैदानामध्ये पाहताय. या मॅचला जिंकायचं असेल तर इथून टीम भूषण स्पोर्ट्स आवेडा टीमला डॉट बॉलची गरज आहे, परंतु संत गतीने की जरूर खेळतायत मैदानामध्ये. 10 बॉलला 14चं समीकरण राहिलंय आणि कुणाल नाईकसाठी हा बॉल मिड विकेटला फटका खेळलाय. सिंगल तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आता कॉल होणार का? कॉल केला होता कुणाल नाईकनं, परंतु फेकी चांगली राहिली, मिळाले सिंगल. इथून सुद्धा मॅच बनू शकते ही स्वप्न दाखवतोय आता मात्र भूषण स्पोर्ट्स आवेडा संघ, कारण 9 बॉलला जिंकण्यासाठी राहिल्या 13 धावा. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर 13 धावा काढाव्याच लागतील. 9 बॉलमध्ये 13चं समीकरण. बॉलर तयार विपुल ठाकूर. आतापर्यंत त्यानं चांगले चेंडू फेकलेत. यावेळीचा आणखीन एक चांगला बॉल. जिथे फिल्डिंग लावले ना तिथे परफेक्ट बॉल जातोय, म्हणजे अद्याप गॅप शोधता आला नाहीये या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये 4 बॉल खेळलेत आणि 4 बॉलमध्ये सिंगल. प्रत्येक बॉलवरती सिंगल सिंगल सुरू आहे आणि आता मात्र सामना येऊन राहिलाय 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावा. हे 2 बॉल चांगले राहिले तरी मॅच ना लास्ट ओव्हरमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करू शकते, परंतु समोर कुणाल नाईक आहे, तो चर्चा करतोय की आता मात्र सिंगल सिंगलनं प्रेशर सुद्धा वाढत चाललंय. एकीकडे रिलीज सुद्धा होतोय प्रेशर, असं सुद्धा म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण 8 बॉलला राहिल्यात 12 धावा, परंतु त्याचा प्रयत्न काय राहील? मोठा फटका मारण्यासाठी जाणार का? यस, नो डाऊट, मोठा फटका त्यानं खेळलाय मिड विकेटला. एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मडवी 11 ट्रॉफी मध्ये करण यावेळी मात्र कुणाल नाईकच्या बॅट मधून हा चौकार. या चौकारानं थोडंसं लढण्याचं बळ दिलं बॅट्समन कुणाल नाईकला आणि विजयाची थोडीशी आता मात्र भूक लागली असेल टीम जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला. हा फटका यावेळी मात्र आला होता सीमारेषेजवळ, परंतु फिल्डर होता प्रफुल्ल ठाकूर, चुकी केली नाहीये आणि कुणाल नाईकच्या खेळीचा झालाय अंत आणि हा बसलाय मोठा धक्का. अंपायर थोडीशी घाई करा मैदानामध्ये, कारण दुसरी मॅच सुरू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 12:55 झालीत आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. एक मोठी स्पर्धा आपण खेळताय.
खेळाडूंना सुद्धा विनंती केली जाते आमच्या आयोजकांकडून की थोडीशी घाई करा, टाइम वेस्ट करू नका, स्पीडअप द्या थोडंसं मॅचला. नेक्स्ट मॅच सुद्धा आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळेल. चला विंधणे टीमचा कॅप्टन या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विंधणे संघाच्या कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतोय नेक्स्ट मॅचसाठी. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो अगेन्स्ट केलेले विंधणे संघासमोर आहेत. कारण आता मात्र या मॅचला जिंकण्यासाठी जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला 6 बॉलला 8 धावसंख्येची गरज राहिली. 6 बॉल आणि 8 धावा. परंतु बॉलिंग चांगली राहील का, बॉलिंगचा दबदबा पाहायला मिळेल काय आपल्याला. या मॅचला जिंकायचं असेल तर 8 धावा रोखाव्या लागतील. परंतु नौका बॅट्समन गेल्या मैदानामध्ये साहिल मिसाल, ज्यानं शेवटचं षटक फेकलं, स्वतः संघाचा कॅप्टन आहे आणि त्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. आणि आता मात्र त्याच्या बॅटिंगची अपेक्षा आहे सर्व भिंगारीच्या प्रेक्षकांना. बॅटिंग चांगली राहील का, कारण 6 बॉलला जर 8 धावा काढल्या तर इथून जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ जिंकू शकतोय. परंतु बॉलिंग आपण चर्चा केली, या धावा या ठिकाणी थोडासा सहजरित्या होतील का. परंतु बॉलिंगचा स्टँडर्ड दाखवला विपुल ठाकूरनं. त्यानं 2 ओव्हरचा स्पेल केला. मागच्या ओव्हरमध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. जेव्हा तो दुसरी ओव्हर फेकत होता तेव्हा थोडासा महागडा ठरला होता. तेव्हा 14 धावा आल्या होत्या त्याच्या बॉलिंगमध्ये. परंतु ही ओव्हर निर्णायक ओव्हर, रिझल्ट आपल्याला या ओव्हरमध्ये मिळेल. कारण 6 बॉलला 8 धावसंख्येचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय पराग आलाय, पराग येतोय आणि पहिला बॉल, यस वाईट बॉलचा इशारा. परंतु विनंती करतोय चला समोर सायकल घेऊन आपण उभे राहिलात, थोडेसे बाजूला व्हायचं आहे सायकल मॅन. चला या ठिकाणी 6 बॉल व्हाईट बॉलचा एक इशारा आला आणि समीकरण आणखीन सोपं झालंय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावेचं समीकरण राहील मैदानामध्ये. चांगली लढत यासाठी केला होता असं आमच्या सर्व मडवी 11च्या आयोजकांनी की अशा पद्धतीचे सामने आम्हाला पाहायला मिळू दे. आणि हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये, यावेळी हा बॉल लेग स्टंपच्या वरून बॉल आलाय डॉट. आणि आता मात्र बॅट्समन मध्ये होणार चर्चा, कारण 5 बॉलला 7 धावसंख्येची गरज. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न करताय आपण. आणि आता मात्र एक डॉट बॉल. वेगवान चेंडू फेकतोय बॉलर, कौतुक करूया आपण परागचं. त्यानं पहिला बॉल खराब फेकला होता, तदनंतर त्यानं केलंय कमबॅक. आणि या सामन्यामध्ये थोडंसं आगेकूच करायचं असेल तर तुम्हाला इथून डॉट बॉल तर काढावेच लागतील डेफिनेटली. कारण 5 बॉलला आता समीकरण राहिलंय 7 धावेचं. एक मोठा फटका आला तर ही मॅच फार जवळ येईल टीम जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाजवळ. परंतु बॉलिंग एक पुन्हा एकदा चांगला बॉलर, वेगवान चेंडू फेकण्याची कला आहे. यावेळीचा बॉल फटका येईल असं वाटलं होतं, परंतु लास्ट मोमेंटला संपूर्ण समर्पण. रनआउटची संधी आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. साहिलला परतावं लागेल, परंतु फिल्डिंग एकदा आवडली असेल तर टाळ्या द्यायच्या. तो अवेडा संघ चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपात बाद. भूल तो हो गई जो किया सो किया, तू बचा ले बलम आज मेरा जिया. हाय रे बंगले के पीछे तेरी फेरी के नीचे, हाय रे पिया हरे 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 पिया. कांटा लगा हाय लगा, आजा राजा बंगले के पीछे तेरी फेरी के नीचे, हाय रे पिया. चला या ठिकाणी अंपायर्सनी जर थर्ड अंपायर घेतला तरच थर्ड अंपायर घेतला जाईल, याकडे लक्ष द्या. अंपायर्स कॉल फक्त अंपायरसाठी थर्ड अंपायर आहे, प्लेयर्ससाठी थर्ड अंपायर दिला जाणार नाहीये, याकडे लक्ष द्या तुम्ही. या ठिकाणी रनआउटची विकेट, अंपायर सिग्नल आउट आला आणि आता मात्र कॅप्टन्सला परतावं लागलंय. फलंदाज झालाय धावचीच्या स्वरूपात बाद. आता मात्र ही मॅच अद्याप रंग आणते, नवीन नवीन रंग आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. चला विंधणे टीमचा कॅप्टन या. या ठिकाणी रनआउटची विकेट आणि आता मात्र एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये, रघु परदेशी. अनेक वर्ष या भिंगारी गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं आणलं, परंतु त्यांच्याकडे जेवढा अनुभव आहे ना तेवढाच त्यांच्याकडे टॅलेंट सुद्धा आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणू सुद्धा शकतो की एक्सपिरियन्स इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट.
आणि आता मात्र त्या टॅलेंटचा फायदा होणार का टीम भिंगारी संघाला, कारण आता मात्र समीकरण राहिलंय 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावा. संघर्षमय ही लढत, 4 बॉल मध्ये 6 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर्स रिव्ह्यू घेतील तेव्हाच तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, याकडे तुम्ही लक्ष द्या. ही सूचना आज दिवसभर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार, कारण व्यावसायिक दर्जाचे अंपायर्स आहेत. एकीकडे प्रशांत माळी सर तर दुसरीकडे राजेंद्र घरत सर. खूप चांगली अंपायरिंग केली जाते. बॉलर तयार, 4 बॉल मध्ये रोखायचे आहेत आता मात्र 6 धावा. नौका फलंदाज रघुनाथ परदेशी नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. यावेळी मात्र हा फटका आलाय, विजयाचा षटकार. ज्या फटक्याची चर्चा होती, एक फटका हवा होता टीम जोया 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला, आणि तो फटका ठोकलाय बॅट्समन आशिषनं आणि हा सामना जिंकवलाय भिंगारी संघाला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. चांगली लढत पाहायला मिळाली, परंतु तेवढीच तगडी फाईट दिली. जिंकले असले तरी समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा काही वेळ थोडासा घाम फुटला होता. भूषण स्पोर्ट्स अवेडा संघ हार्ड लक, परंतु मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं विजयाचा षटकार ठोकलाय आशिष ठरला मॅन ऑफ द मॅच. आशिष परदेशी यायचंय. चांगला परफॉर्मन्स दिला, विजयासाठी महत्वाची भूमिका त्यानं साकारली आणि एका मोठ्या उत्साहानं तो मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानं ठोकल्यात 19 धावा. चांगली बॅटिंग केली. 10 बॉल मध्ये त्यानं 19 धावा काढल्या, 1 षटकार आणि त्यामध्ये 2 चौकार. आय रिक्वेस्ट आशिष कम ऑन इन द स्टेज अँड कनेक्ट युअर ट्रॉफी. आशिष आपण यायचंय. पुढच्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी विनंती करेन रवी घरत, कामगार नेते रवी घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेकी होईल. या दोन्ही संघाचे कर्णधार बलिराम नवाले, पुन्हा एकदा स्वागत तुमचं समालोचन कक्षामध्ये. या भिंगारी संघाचे कर्णधार, मॅन ऑफ द मॅच तुमच्या, थोडं थांबा नंतर. भिंगारी संघाचा कर्णधार या नाणेफेकी करून घ्यायचे आहे. भिंगारी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. लगेच नाणेफेकी केली जाईल आणि आपण सामनावीराचं बक्षीस सुद्धा दिलं जाईल. छापा पुन्हा एकदा नाणेफेकी मगाशी हारले. थांबा मित्रा थांब ना. आणि यावेळी आपण नाणेफेकी जिंकलात, निश्चितच